बघा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी वर्गमुळात 72 सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती असा प्रश्न पुन्हा एकदा लक्षात घ्या. अशा पद्धतीची बरीच प्रश्न या अगोदर आपण अभ्यासली वाटल्यास चौरसाची बाजू, क्षेत्रफळ, परिमिती, कर्ण काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर बघा. मुख्य प्रश्न, चौरसाची परिमिती किती. आता लेकरांनो, चौरसाची हे बारीक चिरीक सगळे सूत्र पाठ करा. चौरसाची परिमिती ओके, काढण्याचं सूत्र 4 गुणिला बाजू. चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात. ओके, पण इथं चौरसाची बाजू नव्हे, चौरसाचा कर्ण किंवा कर्णाची लांबी दर्शवली, परिमिती विचारली, काढण्याचं सूत्र 4 गुणिला बाजू. मग कर्ण दर्शवला असता बाजू काढायची कशी, त्यासाठीचं एक सूत्र आणखीन. ओके, जसं की चौरसाचा कर्ण काढत असताना सूत्र आहे बाजू गुणिला वर्गमुळात 2. कर्ण किंवा कर्णाची लांबी दर्शवली ती चौरसाचा कर्ण या भागामध्ये मांडा, बाजू गुणिला वर्गमुळात 2. ओके, आता या वर्गमुळात 72 किंवा 72चं वर्गमूळ काय निघत नाही. मग काढायचं कसं सर. 72चं वर्गमूळ निघत नाही, मात्र 72चे अवयव पाडल्यानंतर 2 पदामधील एका पदाचं वर्गमूळ 100% निघते. जसं की आता वर्गमुळात ते अवयव पाडा. 36 गुणिला 2. ओके, समोर बाजू गुणिला वर्गमुळात 2. या 2 पदांपैकी एका पदाचं वर्गमूळ निघते. 36चं वर्गमूळ 6. आता या 36चं वर्गमूळ वर्गमुळाच्या बाहेर. वर्गमुळात काय हो, तर हे 2, समोर बाजू गुणिला वर्गमुळात 2. आता या वर्गमुळात 2चा प्रवास 6 वर्गमुळात 2 सोबत परस्पर विरुद्ध बाजूने येताना हे वर्गमुळात 2 इकडं भागीला स्वरूपात, समोर बाजू, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 कॅन्सल. 6 हे उत्तर आहे सेंटीमीटरमध्ये, म्हणजे त्या चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर. चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात म्हणून 6 × 24. पण सूत्राचा अवलंब करू. 4 गुणिला 6 सेमी, 6 × 24 सेमी ही त्या चौरसाची परिमिती. ओके, प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.